नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी अत्यावश्यक सामान्य ज्ञान म्हणजे GS मधील MCQ क्वेश्चन पाहणार आहोत। इतिहास विषयातील हे प्रश्न असून अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्न आहेत। चला तर मग सुरुवात करूया। 1857 चा उठाव कोणी सुरू केला होता? या प्रश्नाचे उत्तर मंगल पांडे असे येणार आहे। यांनी 29 मार्च 1857 रोजी ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते। पुढील प्रश्न, भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज हे 1773 मध्ये गव्हर्नर झाले होते। पुढील प्रश्न, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला होता? तर शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर झाला होता। पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? पानिपतचे तिसरे युद्ध 1761 मध्ये झाले होते। अफगाण शासक अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यामध्ये हे युद्ध झालेले दिसून येते। खिलजी वंशाचा संस्थापक कोण होता? खिलजी वंशाचा संस्थापक जलालुद्दीन खिलजी हा होता। प्लासीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले होते? प्लासीचे युद्ध 1757 मध्ये ब्रिटिश आणि सिराज उद्दौला यांच्यामध्ये झाले होते। भारताचे पहिले स्वातंत्र्य संग्राम कोणत्या वर्षी झाले? या प्रश्नाचे उत्तर 1857 असे येणार आहे। पुढील प्रश्न, अशोक सम्राट कोणत्या राजवंशात येतो? तर अशोक सम्राट हा मौर्य राजवंशामध्ये येतो। गांधीजींनी दांडी यात्रा कधी सुरू केली? या प्रश्नाचे उत्तर 1930 असे येणार आहे। गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी दांडी यात्रा सुरू केली होती। भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते? या प्रश्नाचे उत्तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद असे येणार आहे। स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे वचन कोणी दिले? तर स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे लोकमान्य टिळक यांनी वचन दिले होते। इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली? या प्रश्नाचे उत्तर 1885 असे येणार आहे। भारतातील पहिला इंग्रज गव्हर्नर कोण होता? भारतातील पहिला इंग्रज गव्हर्नर वॉरेन हेस्टिंग हे होते। हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर महात्मा गांधी यांनी हरिजन हे वृत्तपत्र सुरू केले। भारतातील पहिली महिला शिक्षिका कोण होत्या? भारतातील पहिली महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले ह्या होत्या। वेद ग्रंथाची संख्या किती आहे? तर वेद 4 आहेत। सेल्युलर जेल कोणत्या ठिकाणी आहे? सेल्युलर जेल हे अंदमान आणि निकोबारमध्ये आहे। भारताच्या फाळणीचा प्रस्ताव कोणी मांडला होता? तर भारताच्या फाळणीचा प्रस्ताव लॉर्ड माउंटबॅटन यांनी मांडला होता। क्रांतिसिंह नाना पाटील यांचा संबंध
कोणत्या आंदोलनाशी आहे? तर 1942च्या चळवळीशी संबंधित क्रांतिसिंग नाना पाटील यांचा येतो. अखंड भारताचे स्वप्न हा विचार कोणी मांडला? तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अखंड भारताचे स्वप्न मांडले होते. भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झाले होते? तर भारत छोडो आंदोलन महात्मा गांधींनी 8 ऑगस्ट 1942 मुंबईतील गवालिया टँक मैदानावर हे आंदोलन सुरू केले होते. रामायण ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत? रामायण ग्रंथाचे रचनाकार वाल्मिकी ऋषी हे आहेत. महाभारत ग्रंथाचे रचनाकार कोण आहेत? व्यास ऋषींनी महाभारत हे महाकाव्य रचले आहे. दिल्ली सल्तनतचे संस्थापक कोण होते? दिल्ली सल्तनतचे संस्थापक कुतुबुद्दीन ऐबक 1206 मध्ये दिल्ली सल्तनताची स्थापना केलेली आपल्याला दिसून येते. गांधी आयर्विन करार कोणत्या वर्षी झाला होता? गांधी आयर्विन करार 5 मार्च 1931 रोजी झाले होते, ज्यामुळे महात्मा गांधींनी दांडी मार्च केलेले दिसते. असहकार आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? असहकार आंदोलन महात्मा गांधींनी 1920 मध्ये सुरू केले होते. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल हे येणार आहेत. स्वदेशी आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? 1905 बंगालच्या फाळणीच्या विरोधात स्वदेशी आंदोलन सुरू करण्यात आले. गांधी आयर्विन करार 1931 मध्ये झालेले आहे. जालियनवाला बाग हत्याकांड 1919 म्हणजे 13 एप्रिल 1919 ही तारीख देखील महत्त्वाची आहे. ब्रिटिश अधिकारी जनरल डायरने शांततामय जमावावर गोळीबार करून हे हत्याकांड घडवून आणले. बुद्ध धर्माचे संस्थापक कोण होते? गौतम बुद्ध हे बुद्ध धर्माचे संस्थापक होते. भारताचा शेवटचा मुघल सम्राट कोण होता? तर बहादूर शाह जफर हे भारताचे शेवटचे मुघल सम्राट होते. अजिंठा गुफा कोणत्या काळातील आहेत? तर अजिंठा गुफा या सातवाहन काळातील आहेत. सिंधू संस्कृती कोणत्या नदीच्या काठावर वसली होती? तर सिंधू संस्कृती ही सिंधू नदीच्या काठावर वसली होती. भारताचे पहिले राष्ट्रकुल खेळ कोणत्या शहरात झाले होते? तर दिल्ली या ठिकाणी भारताचे पहिले राष्ट्रकुल खेळ झाले होते. गुप्त वंशाचा संस्थापक कोण होता? चंद्रगुप्त प्रथम हा गुप्त वंशाचा संस्थापक होता. रघुवंश ग्रंथाचे लेखक कोण होते? तर रघुवंश ग्रंथाचे लेखक कालिदास हे होते. चला तर मित्रांनो, आपण आज इथेच थांबू. धन्यवाद.